त्यानंतर करणार आहोत. विनम्रता सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम, या स्पर्धेत आपण खेळलात आणि कसं वाटलं एकंदरीत आयोजन नियोजन आणि महिला वर्गाला देखील संधी दिली त्याबद्दल कसं वाटलं या मालजीपाडा नगरीमध्ये? मला खूप छान वाटलं. माझी मराठी थोड़ी चलेगा नहीं, मेरे को बहुत अच्छा लगा, मज़ा आया. फॉर द फर्स्ट टाइम हम लोग यहाँ पे खेलने को आए हैं. तो अगर और भी ऐसे मैचेस रहेंगे प्लीज़ इनवाइट अस. हम लोग अपनी और भी टीम लेके आएंगे फिर. तो अच्छा लगा. आई एम श्योर हमारी गर्ल्स ने भी बहुत एंजॉय किया. थैंक यू. नक्कीच जोरदार टाळ्या. चांगलं मनोगत थोडक्यात व्यक्त केले. आणि या गावात जर आणखीन स्पर्धा होत असतील तर नक्कीच त्यांना बोलवत जा, खेळण्याकरता इन्व्हाइट करा. तुमचे जर 8 टीम असतील ना, 8, तर एक हाफ तुमचा ठेवला जाईल अशी माहिती आली. तुमच्या ज्या अकॅडमी आहेत तिथून 8 संघ तुम्ही गोळा करा आणि त्या खेळाडूंना घेऊन या. एक हाफ एक दिवस तुम्हाला दिला जाईल. संपूर्ण दिवस तुम्ही तो क्रिकेट एन्जॉय करायचा आहे. थँक्यू. थँक्यू. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुषार सोनवणे जॉईंट असतील मायक्रोफोनवरती. थँक्यू. गोड आवाज चंद्रपाडा वाकीपाड्याचा. आणि घेऊ एक डीजे ब्रेक. चला, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला, मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. लक्ष असेल ते म्हणजेच 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 55 धावा. तेच लक्ष स्वीकारत असताना 2 आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम ब्रह्मवती स्पोर्ट्स खार्डी संघाच्या माध्यमातून एका त्याला भावेश, एक अफलातून बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला अमित आहेत. अमितने पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता भावेश याचा बॅटर म्हणून नेहमीच चांगली भूमिका त्यांची ब्रह्मवती स्पोर्ट खार्डी संघाच्या माध्यमातून राहिली गेली. पहिला बॉल, गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर किरण यांना आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती इनसाइड आउट. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पलीकडे. जशी प्रतिस्पर्धी संघाने सुरुवात केली होती चौकाराने, तशी सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळतात. मिस्टर भावेच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. 4 धावा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे चौकार ठोकलाय. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती स्कोर कार्डवरती स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केले जाते. हा फायदा असेल मित्रमंडळी बॅटिंग करा टीमला, कारण की पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेचं बंधन असताना जर पाहिलं गेलं तर भरपूर धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. या अपेक्षाने मैदानाच्या आतमध्ये भावेश उतरलाय आणि भावेशला नेहमीच आम्ही पाहिले मोठमोठे फटके खेळत असताना. एक आगळ्या वेगळ्या शैली त्याची फटकेबाजी आपण सातत्याने पाहिले. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा ग्राईज झाला. देवेनने या ठिकाणी चुकी केलेली आहे, परंतु क्रिकेटमध्ये एक जर चुकी झाली तर लगेच त्याचा फायदा त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम प्रसन्नजी भोईर, जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय उत्तम जे क्रिकेटपटू मालजीपाडा 40+ या टीम मधून खेळत असताना आपण जरूर बघतायत. त्यांचं देखील स्वागत. सन्माननीय मोहनजी मधुकर पाटील साहेब उपस्थित झालेत, रोशन धाब्याचे प्रूफ रायडर, आणि त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. संघाची धावसंख्या धावफटकावरती 5. षटकातील पुढचा बॉल. इथे फटका मिस टायमिंग आहे. बॅटची कडा लागले. इथे कॉलिंग चुकले. एका बॉलवरती भरपूर काही घडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि जरूर जर पाहिले गेले तर देवेनला देखील संधी होती. त्यानंतर जर पाहिले गेले तर
शॉर्ट थर्ड बॅनला जे क्षेत्ररक्षक आहेत तिथून क्षेत्ररक्षक पुढे आले, तिथे देखील जर पाहिले गेले तर चांगली फिल्डिंग झाली असती तर रनआउटच्या माध्यमातून टीम ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघाची विकेट गेली असती, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडून आले नाही आहे. या बॉलवरती एकही धाव मिळणार नाही आहे. हा बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक पहिल्यातील 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे कंप्लीट झालेला आहे. किरणने चांगलं षटक हाताळलं. आतापर्यंत किरणच्या नावावरती जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले. यावेळेला ड्राईव्ह केला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला आणि पाहत असताना धाव त्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. चांगली फिल्डिंग, जसा बॉल आपल्या हातामध्ये आला तसाच तो गोलंदाजीच्या दिशेने फेकला गेला आणि एक चांगली गोष्ट मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, कारण की काही वेळेला हातामध्ये बॉल ठेवतात क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर लगेच धाव देखील कंप्लीट केल्या जातात, परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक होईल. संघाची धावसंख्या धावफटकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा या मात्र धावफटकावरती लागल्यात. भावेश या धावा करण्यासाठी नेहमीच जाणला जातो. ज्या ज्या वेळेला जर पाहिले गेले तर मोठमोठे टोटल असतात त्या वेळेला भावेशच्या बॅटमधून मोठमोठ्या धावा या आपण सातत्याने पाहतो. पहिल्याच बॉलवरती चौकार भावेशच्या बॅटमधून, त्यानंतर शांत ठेवले गेले किरणने, ते म्हणजे भावेश आणि दुसऱ्या बाजूला अमित या दोन्ही बॅटरला. या पुढचा बॉल गोलंदाज तयार मिस्टर अमित. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते यष्टिरक्षक देवेंच्या माध्यमातून आणि इथे आणखीन जर पाहिले गेले तर बॅटच्या सानिध्यातून एक धाव पाहायला मिळेल. बॅटला लागला बॉल, बॅटला ब्रश झाला, बॅटचा संपर्क होता चेंडू आणि बॅटमध्ये जर पाहिले गेलं तर कनेक्शन होतं, हेच पंचाने सांगितलं गेलं. या बॉलवरती एक धाव प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 7च्या घरामध्ये. आता शेवटचा आणि अंतिम बॉल या षटक क्रमांक पहिल्यातील धावा धावफटकावरती लागल्या, ते म्हणजे 7. पाहूयात शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं फार महत्वाचं राहील या मॅच मध्ये. शेवटचा बॉल ऑन साइडला, उडवल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे शेवटच्या बॉलवरती अमितच्या बॅट मधून आलाय चौकार. ठसा घेऊन आली अशी हवा, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई. थँक्यू दुबे, पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्नेहाताई दुबे पंडित यांचा आज वाढदिवस आहेत आणि खरं तर त्यांच्याच वाढदिवसानिमित्त संदीपदादा पाटील यांचं एक भव्य दिव्य आयोजन नियोजन, त्यांचं आगमन थोड्याच वेळात या मालजीपाड्याच्या नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये होईलच. याच थोडीशी घाई करायची आहे, लक्षात ठेवा. जी 4 षटकं आहेत कुठल्याही परिसरामध्ये आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अर्थातच पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं आयोजकांच्या माध्यमातून दिली गेलीत, याची देखील दखल आपण घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ कंप्लीट झालाय. 11 धावा धावफटकावरती लागल्यात, गेल्यात 18 बॉल आणि करायचे आहेत त्या म्हणजेच 18 चेंडू आणि करायचे आहेत 44 धावा. या मॅच मध्ये भरपूर काही स्पष्ट करून दाखवलेलं आहे, ते म्हणजेच बॅटिंग करणारी टीम ब्रह्मवती स्पोर्ट खार्डी संघाने पहिल्याच चेंडूवरती चौकार मारला होता भावेशने, त्यानंतर भावेशला शांत ठेवलं आणि त्यानंतर शेवटचा बॉल जसा आला लगेचच अमितने देखील चौकार ठोकलाय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर संघाची धावसंख्या धावफटकावरती 11 झाले. मॅचचं समीकरण फार महत्वाचं राहील, इंटरेस्टिंग राहील. चला, भरपूर वेळ खर्च होतो. टीम घोडबंदर संघ हा तुम्हाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतात, तर टाइमपास होईल तर यानंतर ते सामने देखील आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आजच्या दिवसातील संपूर्ण शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचं आहे. आजचा दुसरा दिवस. या वेळेला स्टेट कडक स्ट्रोक मारलाय, बॅटचा फ्लो जो होता तो कडक पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषेच्या पलीकडे भावेशच्या बॅट मधून एक क्लास दर्शवणारा स्ट्रोक, षटकार. कोणताही प्रश्न असला संदीप पाटील हाय, अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा पाटील हाय. कोणताही प्रश्न असला संदीप पाटील हाय, अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटर भावेशने भव्य स्वागत केले. गोलंदाज पाहायला मिळतात मिस्टर मिहीर. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, यू सिक्सर ठोकला भावेशने.
यावेळेला जर पाहिलं गेलं तर सन्मानजनक स्ट्रोक खेळला, एक सिंगल कंप्लीट केली जाईल वेगाने, बॉलपर्यंत येतील स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवले गेले, या बॉलवरती एकच धाव प्राप्त केली जाईल. 55 धावा या मैदानावरती भावेशला माहीत आहे कशा पद्धतीने बॅटिंग करायची आहे, कारण की नेहमीच या मैदानावरती त्याचं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. या एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ती म्हणजेच 18च्या घरामध्ये 18 धावा धाव फटकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकेटवरती अमित आहेत. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर दिशा दिल्या बॉलला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने, बॉलपर्यंत एक सिंगल प्राप्त होईल आणि एकाच सिंगलवरती या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. पण अमित मध्ये देखील कॅलिबर आहे, क्षमता आहे आणि नेहमीच त्याने चांगलं क्रिकेट खेळले, परंतु याही मॅचमध्ये एक चौकार आला. आतापर्यंत 4 बॉलचा सामना त्याने खेळलाय, त्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. 6 धावा वैयक्तिक त्याने बनवल्या. स्ट्रायकेटवरती भावेश, पुन्हा एकदा गोलंदाज मिहीर तयार. या पुढचा बॉल वेग चांगला होता, नियंत्रण चांगलं होतं, जरूर पायावरती बॉल आदळला गेला, अपील त्या ठिकाणी लाऊड होती आणि लगेच पंचांचा इशारा आला. लेग बाईच्या स्वरूपात या बॉलवरती एक धाव प्राप्त केली जाईल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पिचिंग केली होती आणि लाईन अँड लेंथ मध्ये न बसणारा चेंडू होता आणि पाहत असताना जर पाहिलं गेलं तर याही बॉलवरती एक धाव प्राप्त केली जाईल. धावा कशा येऊ द्या, धावा 55चं लक्ष आपला पाठला करायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती धावा येणं गरजेची गोष्ट आहे. चांगला ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत, पोस्टिल बॉलपर्यंत वेगाने एक सिंगल प्राप्त केली जाईल. आता भावेशला इथे स्ट्राईक वरती राहणं, इथून पुढचे चेंडू फार महत्वाची गोष्ट राहील. संघाची धावसंख्या धावफटकावरती 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम बॉल, पहिल्या बॉलवरती षटकारानंतर कमबॅक अफलातून राहिले मिहीर. ओहो, यावेळेला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 क्षेत्ररक्षक राहतील प्रेक्षक म्हणून बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्याही बॉलवरती इथे चौकार आलाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये होईल. घेवत एक सुमधुर संगीत या स्पर्धेचं, एक सुंदर असं संगीत. ठसा घेऊन आली अशी हवा, परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा. स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई. मी स्नेहा पंडित दुबे ईश्वर साक्ष शपथ घेते की आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जिल्हा परिषद निवडणूक लढवत संदीप पाटील हाय, त्याच्या पाठीशी ठाम उभी हाय. जिल्हा परिषद निवडणूक लढवत संदीप पाटील हाय, त्याच्या पाठीशी ठाम उभी हाय. कमळ निशाणावरी शिक्कामोर्तब कराया जाऊ चला, कमळ निशाणावरी शिक्कामोर्तब कराया जाऊ चला. स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई आमदार, स्नेहताई. गेली वेगाने जर पाहिले गेले तर फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पोस्ट बॉल पर्यंत आतमध्ये बॉलला ढकललंय आणि काय घडले त्या ठिकाणी पाहावं लागेल. भावेश ते तर धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कम्प्लीट केल्यात, त्या म्हणजेच 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 40च्या घरामध्ये. 55 धावांचं लक्ष आहे, 40 धावा झाल्यात, म्हणजेच इथून देखील जर पाहिले गेले तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 15 धावेचं लक्ष. 8 चेंडू आणि 15 धावा. सरकार लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण पाहत आहोत, आपण ऐकत आहोत. आमदार सरकार चषक 2025 एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. 8 बॉल 15. इथे चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत असताना भावेशच्या बॅट मधून आणखीन एक धुवाधार फटका. 6 धावेसाठी षटकार. कोणताही प्रश्न असला संदीप पाटील हाय, अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा पाटील हाय. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. चांगल्या टायमिंग वरती खेळणारा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, चांगल्या मेरिट वरती खेळणारा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. भावे चांगली बॅटिंग करतोय. ओहो, यावेळेला लेग स्टिक सोडली आणि लेग स्टिक वाकवली गेली. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागलाय ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघाला. महत्वपूर्ण फलंदाज भावेशाच्या खेळीला पूर्णविराम.
चांगली बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर परतत असताना दिसत आहेत मिस्टर भावेश. 12 चेंडू ज्याने 36 धावा केला. क्या बात आहे भावेश, अफलातून कामगिरी, वेल प्लेड. गुणवत्तेने भरलेला खेळाडू म्हणून भावेशकडे पाहिलं जातं. एक्स्ट्रा कव्हर असो, लॉंग ऑन असो, लॉंग ऑफला देखील चांगले फटके खेळलेत आणि खरं तर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. 46 धावा धावफटकावर लागल्यात म्हणजे 9 धावांचं लक्ष असेल. 6 चेंडू आणि आता मात्र 9 धावांचं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर धावफटकावर जाऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. मॅचचं समीकरण आता भावेची विकेट गेल्यानंतर पाहणं महत्वाचं राहील. हा ड्रोन कॅमेरा आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सकाळ सत्रात देखील जर पाहिलं तर चांगलं क्षणचित्र टिपत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि करायचे आहेत 9 धावा. हे मॅचचं समीकरण आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर चौथ्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दाखल झालेत मिस्टर दीपकला आता अनुभव या ठिकाणी दाखवावा लागेल. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 9. स्ट्राईक रेटवरती बॅटर मिस्टर अमित यांना पण बघतायत, ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. एक चौकाराच्या माध्यमातून सिंगल डबलच्या जोरावरती त्याने चांगल्या धावा बनवल्यात. पहिला बॉल षटक क्रमांक 4 सुरुवात. 4 बॉल 9. इथे हवेत उडाल्या बॉल. मिस्ट्रॅमिक स्ट्रोक आहे परंतु इथे थर्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतील. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्या जातील. 5 बॉल मध्ये करायच्या आहेत 7 धावा. मॅच आता मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात मात्र शंका नाही आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. एखादा मोठा फटका आला तर टीम ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघाच्या वर्चस्व, एखादी विकेट आली तर घोडबंदर. ओहो, यावेळेला जर पाहिले गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवला बॉल होता परंतु ऑफस्टिकच्या बाहेर निघाला बॉल आणि हेच पाहत असताना इथे वाईड बॉल पंचाने घोषित केला आहे. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 5 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. पहिलाच मॅच आजच्या दिवसातील सरकार क्रिकेट असोसिएशन मधून रंगत असताना एका बाजूला घोडबंदर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला खार्डी गावातील बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटस बॉल आहे ऑन साइडला. फटका इथे चांगला आहे. फटक्यामध्ये जर पाहिले गेले तर डिस्टन्स गाठू शकले नाही आहेत आणि इथे चांगला झेल काउक कॉर्नर रिजनला महत्वपूर्ण क्षणाला महत्वपूर्ण विकेट जाईल आणि अमित यांचा खेळ संपलाय. कोणताही प्रश्न असला संदीप पाटील हाय. अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा संदीप पाटील हाय. कोणताही प्रश्न असला संदीप पाटील हाय. अर्ध्या रात्रीच्या हाकेला जा संदीप पाटील. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता अमितचा परंतु यशस्वी नाही ठरले. आता अतुल आणि अमोल वरती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिलेली आहे. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 चेंडू मध्ये करायचे तुम्हाला धावा त्या म्हणजेच 6. 4 चेंडू 6 धावा. पाहूयात कुठला संघ जिंकेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत परंतु एका बाजूला चांगली बॉलिंग करावी लागेल, दुसऱ्या बाजूला चांगली बॅटिंग. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर चांगला मनगटाच्या साहाय्याने बॉल आवडवले गेले. क्षेत्ररक्षक पोहोचतात. कावकॉर्नरचे एक सिंगल कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतायत आणि इथे क्षेत्ररक्षकाने हातात चेंडू ठेवला आणि इथे जर पाहिले गेले तर लगेचच दुसरी धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटले. कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचं. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. या बॉलवरती मिळतील धावा 2. 3 चेंडू येणारे शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 4 धावा. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 4. हा बॉल फार महत्वाचा या मॅचचा निर्णायक चेंडू. 3 चेंडू 4 धावेचं समीकरण. ओहो, इथे जर पाहिलं गेलं तर कशा प्रकारचा चेंडू असेल पाहावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा बॉल होता. पंचाने इशारा केला वाईड बॉल. आता मॅचचं समीकरण बॉल टू बॉल आले. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 3 धावा. पहिलाच मॅच आजच्या दिवसातील महत्वपूर्ण दिवसातील हा महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळतोय आणि आता मात्र 3 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. भावेशने चांगली बॅटिंग केली. अफलातून कामगिरी त्याची राहिली गेली. 36 धावा आणि त्यानंतर जर पाहिलं तर 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले. 3 बॉल मध्ये करायचे आहेत 3 धावा. स्ट्राईक केलेला बॅटर मिस्टर अतुल. ओहो, यावेळेला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. इथे विजयी चौकार फलंदाज पाहायला मिळत आहेत मिस्टर अमोलच्या बॅट मधून आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघ. हार्ड लक टफ लक मनस्वी 11 घोडबंदर. चला पुढचा मॅच लगेच आपण सुरुवात करतोय. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका बाजूला पांजूचा
संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर डोंगरीपाडा संघ पाहायला मिळेल. आमच्या आमदार ताईचा बड्डे हाय ट्रेडिंगला. फोटो लावा होर्डिंगला आमच्या आमदार ताईचा बड्डे हाय ट्रेडिंगला. स्नेहा आमदार ताईचा बड्डे हाय. स्नेहा आमदार ताईचा बड्डे हाय. आपला माणूस हाय ही आपली आमदार. हा चांगला नियम मला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मॅच झाल्यानंतर लगेच दोन्ही संघ जर पाहिलं तर हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निघाले आणि कौतुक करावं लागेल. दोन्ही संघांचा चांगला खेळ त्याने दर्शवला गेला आणि पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. नो डाऊट अबाउट इट. या मॅच मध्ये 55 धावा करत असताना ज्याच्या बॅटमधून 36 धावा आल्या, 12 चेंडूचा सामना ज्याने केला त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश, 2 चौकारचे बॅटमधून आलेत. नो डाऊट अबाउट इट भावेश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हकदार. चला पांजू संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकविरा स्पोर्ट पांजू. सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. लक्ष्मणजी पाटील साहेब, संदीपजी पाटील यांचे पिताश्री आपल्या जरूर पाहायला मिळतात. मुख्य आयोजकांची भूमिका ते देखील अदा करतायत. चला भावेशने याचा बडतुम्याचा पुरस्कार घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती चंद्रकांतजी पाटील साहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते हा बडतुम्याचा पुरस्कार आपण देणार आहोत. ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खरोखर जर पाहिलं गेलं तर त्यांचं देखील कार्य अफलातून प्रत्येक समाजासाठी राहिले आणि असेच समाजसेवक म्हणून चंद्रकांतजी पाटील साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावर बघतायत. मॅन ऑफ द मॅच साठी देखील जर पाहिलं गेलं तर मानाचा फेटा आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर थम्सअप देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येते. फ्रूट बास्केट देखील आपल्या जरूर पाहायला मिळते. भरपूर काही पारितोषिक आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद भावेश आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला पुढचा महत्वपूर्ण मॅच डोंगरीपाड्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट पांजू आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्यामुळे अक्षय साठाम्याचा आवाज ऐकणार आहोत. आमचे डीजे ऑपरेटर सज्ज असतील. या आपण ऐकूयात त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आमदार 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 आमदार. भाजपाचं कमळ हाती कार्यकर्ता साथीला. वसईवरती भगवा झेंडा फडकून ताईने दाबिला. भाजपाचं कमळ हाती कार्यकर्ता साथीला. वसईवरती भगवा झेंडा फडकून ताईने दाबिला. लावा होर्डिंगला आमच्या आमदार ताईचा. फोटो लावा होर्डिंगला आमच्या आमदार ताईचा बड्डे हाय ट्रेडिंगला. फोटो लावा होर्डिंगला आमच्या आमदार ताईचा बड्डे हाय ट्रेडिंगला. स्नेहा आमदार ताईचा बड्डे हाय. स्नेहा आमदार ताईचा बड्डे हाय. आपला माणूस हाय ही आपली आमदार. आपला माणूस हाय ही आपली आमदार. आमदार. थँक्यू. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आमदार सौभाग्यवती स्नेहाताई दुबे पंडित यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. तर सर्व जे संयोजन समिती आहे आणि सर्व आमचे पाहुणे त्यांच्या स्वागताकरता आपण देखील रेडी राहायचंय. भव्य दिव्य आमदार सरकार चषक 2025 हा टेनिस क्रिकेटचा थरार आणि ज्यांची आपण वाट पाहतोय त्यांचा थोड्याच वेळात होईल शुभागमन. जबरदस्त ही स्पर्धा आपण बघतोय.
या स्पर्धेमध्ये तुम्हाला मोफत एंट्री, मोफत शर्ट, मालिकावीर, बाईक, चांगलं व्यासपीठ, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं संयोजन संदीप पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम करत असताना सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण बघतोय. सरकार चषक 2025 आमदार सरकार चषक हे टायटल आणि या स्पर्धांमध्ये आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफीज आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. गेम ऑन. पीयूष भोईर पहिलाच बॉल डॉट बॉल घेत असताना जयेश पाटील आणि त्याच्या जोडीला आहे मनीष तारवी. सलामीची जोडी. 4 ओव्हरचा मॅच आणि 4 ओव्हर मध्येच मागील मॅच पाहिला तर भावेश पाटील सबसे कातिल ब्रह्मावती स्पोर्ट्स खारडी संघामधून मॅन ऑफ द मॅच ठरला. डॉट बॉल. सलग 2 बॉल 2 डॉट येत आहेत आणि इथे मात्र आपण बघतोय 2 चेंडू सलग डॉट. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडा आरामात आलाय मिस्टर करण आणि त्या कारणास्तव या 2 धावा 2 धावेने अकाउंट ओपन. यंदा पांजूचा स्ट्रगल राहिलाय. चॅम्पियन क्रिकेट मध्ये सरकारची पहिली स्पर्धा आहे आणि गाजवण्याकरता रेडी देखील आहे. अनेक संघ, सर्वांना टी शर्ट, एक चांगलं व्यासपीठ, प्रत्येक खेळाडूला, मालिकावीरला ही बाईक आहे. हो, यावेळी मात्र थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल येतो. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने धाव फलक पुढे येते. टीमची धाव संख्या आहे 3 धावा 3 बॉल. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत राहिलाय. सचिन भोईर आहे डाऊन द बॉल. कॅच सुटलाय. इझी कॅच. सचिन कडून अपेक्षा नव्हती की हा कॅच सुटेल अशी, आणि इथे असा कॅच सुटल्यानंतर येणारे बॉल या कॅचची किंमत काय आहे ना नक्की दर्शवितील. पुढचा बॉल. आता मात्र या ठिकाणी बॅकअपला फिल्डर होता. रिक्स घेण्याचा इरादा नव्हता चेतनच्या माध्यमातून. धावा झाल्यात 5 बॉल 6 रन्स. पुढचा बॉल. बॉल एक बार वरती पीयूष भोईर. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. आणखीन एक डॉट बॉल होते. पहिल्या षटकामध्ये आल्यात 6 धावा आणि डी जॉकी आमचे रेडी आहेत डीजे विक्रांत. प्ले सॉन्ग. रंगणार क्रिकेटचा सामना लय भारी, रंगणार क्रिकेटचा सामना लय
थँक्यू. धावफलकावरती धावा आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. ड्राईव्ह केलंय बॉलला सचिन, याचं स्ट्रगल राहिलंय. कॅच सुटलाय आणि त्यानंतर आता बॉल सुटलाय. एक कॅच आणि हा चौकार. 4 धावा. माझे नागोबा देवाचं नाव घेऊन सामना सुरू होणार आहे. शिव छत्रपतींचा शासन सुरू, क्रिकेट वीरांचा आज दिवस हाय. थँक्यू. धावफलक वेगाने पुढे येते. टीमची धाव संख्या 10 धावा. आणि इथे मात्र 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धाव संख्या आहे 12 धावा. यानंतर होणारा मॅच चिंचोटी आणि टिवरी स्पोर्ट टिवरी. आपण रेडी राहायचं दोन्ही टीम. मोठा पटका खेळायचा होता. इनसाइड एज गेट शॉट फाईन लेगला बॉल निघून जातो. 1 धाव कंप्लीट होते. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे येते 13च्या घरात. 3 चौकार मारा, 3 षटकार मारा. डोंगरीपाडा टीमला चेतनजी तांगडी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खास डोंगरीपाडा टीम 3 चौकार टोका, 3 षटकार टोका. चेतनजी तांगडी साहेबांकडून 500 रुपये रोख रक्कम घेऊन जा डोंगरीपाडा टीमला. पुढचा बॉल. खूप लेट बॉल येतोय बॅट वरती. अगोदर बॅट फिरते आणि तेच पाहिलं गेलं. शॉर्ट ऑफ लेंथ असल्या कारणास्तव ब्लाइंड स्ट्रोक केला. डॉट बॉल येतोय. 4 बॉल मध्ये धावा 13. एकविरा स्पोर्ट्स पांजू संघ सर्व यंगस्टर आहेत. आज पांजू स्पोर्ट्सचे काहीच खेळाडू दिसत आहेत. बाकी एकविरा संघाचे खेळाडू. आता मात्र सचिन भोईरला एसट्यांच्यात मागे उभं केलंय. एसटी रक्षक आहे तो आणि एसटी रक्षकाला जर एक्स्ट्रा कव्हरला ठेवाल तर अशा चुका झाल्या होत्या. परंतु आता बरोबर माइंडचा वापर केला आणि सचिन भोईरला एसट्यांच्या मागे पाठवले गेले. 5 बॉल 13 धावा. अजून एकदा यावेळी मात्र हा बॉल ब्लाइंड खेळण्याचा इरादा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. रवींद्र भोईरचं कौतुक करेन. 2 ओव्हर 13 धावा. एकही विकेट नाही. टीम डोंगरीपाडा बॅटिंग करत असताना घेऊया डीजे ब्रेक. रंगणार क्रिकेटचा सामना लय भारी, रंगणार क्रिकेटचा सामना लय भारी. साऱ्या नगरात साऱ्या थँक्यू. वालीव गावातील उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राहुल पाटील उद्योजक मालजीपाडा या ठिकाणी आहेत. वेलकम. कुणाल पाटील वालीवरून या ठिकाणी आल्यात. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. भव्य दिव्य आमदार सरकार चषक 2025चा हा टेनिस क्रिकेटचा थरार आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आपण बघतोय आणि जबरदस्त ट्रॉफ्या चमकणाऱ्या ट्रॉफीज. पहिला मॅच एक्झिबिशन मॅच पाहिला. जिपअप स्पोर्टने बाजू मारली आणि जिपअप स्पोर्ट नंबर 1 आणि विनर राहिलाय. रनर अप आपण पाहिला स्वावलंबी क्रिकेट क्लब महिला वर्गांचा मॅच. त्यानंतर या अगोदर एक मॅच झाला तिथे मात्र बाजी मारली खाडी टीमने. मोठा पटका खेळला. आडव्या बॅटचा वापर. गॅप शोधला. इन टू द गॅप. दिल मांगे मोर. वेलकम फॉर चौकार. चार धावेने धावफलक 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एकही विकेट गेला नाही म्हणजे चांगली पार्टनरशिप.
ओ यावेळी अकुटप्प्याचा बॉल होता, या बॉलला खेळण्याचा इरादा केला आणि वन बाउन्स वन आले पंचांकडून, परंतु विकेट डाऊन होईल, विकेट डाऊन. शुभारंभाचा नारळ फोडून दमदार सिक्सर मारली. दमदार सिक्सर मारी, दमदार सिक्सर मारी. संस्थापक संदीप पाटील दादानं आयोजन केलंय भारी. शुभारंभाचा नारळ फोडून दमदार सिक्सर मारली. आज नागोबा मैदान रंगून उठलाय. आज नागोबा मैदान रंगून उठलाय. जल्लोष चाललाय भारी. आज जल्लोष चाललाय भारी. साऱ्या नगरात साऱ्या नगरात साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने, खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रेट हिट, सुपर हिट, सिक्सर. पंचायत सदस्य सविता ताईची दादांना आहे साथ. रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची बात. दादा पाटील नक्कीच चांगलं कार्य करतात या परिसरामध्ये आणि 23 धावा या धापळकावरती, 3 बॉल. घुटना टेक, विकेट देख, इथे विकेट जाईल. आडव्या बॅटने खेळायचं होतं, स्वतःला थोडस बेंड केलं घुटण्याला, मोठा पटका येऊ शकत नाही, विकेट जातोय. साऱ्या नगरात साऱ्या नगरात साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. सरकार ग्रुपचा. थँक्यू. आणि आमच्या मांडवाच्या अगदी बाजूला लेफ्ट साईडला कॅन्टीन देखील आहे, तिथे स्वखर्चाने जाऊन तुम्ही जेवणाचा आणि नाश्त्याचा आनंद घेऊ शकता. चला आपण लगेच या ठिकाणी जो महिलांचा मॅच झाला होता, लेडीज स्पेशल मॅच आणि एक्झिबिशन मॅच मध्ये रनरअप राहिलाय तो म्हणजेच स्वावलंबी क्रिकेट क्लब अकॅडमी. तर त्या संघाचा कॅप्टन आणि सर्व संघ आपण मंचावरती यायचंय. महाअंतिम उपविजेता हा संघ ठरलाय रनरअप, आणि रनरअपची ट्रॉफी त्यांनाही देण्यात येते. नक्कीच कौतुक करेन कोच विनम्रता सिंग, ज्योती सकपाल टीम मॅनेजर आणि राहिल मकवाणा कोच, या सर्वांचं कौतुक. रनरअप, महाअंतिम उपविजेता, द्वितीय क्रमांक, सेकंड नंबर पारितोषिक जातंय स्वावलंबी क्रिकेट अकॅडमी. जोरदार टाळ्या या सर्व लेडीज करता, या खेळाडूंकरता. यावेळी चांगला बॉल, डॉट बॉलचा इशारा येतोय. 3 ओव्हर झाल्यात आणि टीमची धावसंख्या 25. थँक्यू स्वावलंबी क्रिकेट अकॅडमी. या स्पर्धेत तुम्ही जरी पराभव झालात ना तरी संदीप दादा आणि संपूर्ण सरकार ग्रुप कडून काहीतरी घेऊन जा, हे नेहमीच आपण पाहिलंय. आणि जो मॅच होता एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय मॅच, त्या मॅच मध्ये हा संघ रनरअप राहिलाय स्वावलंबी क्रिकेट अकॅडमी. थँक्यू सर्व टीमचा आणि कॅप्टनचं, कोचचं खूप खूप आभारी आहोत. आणि याचं चॅम्पियन टीम झिपअप स्पोर्ट्स हा ठरलाय चॅम्पियन. सरकारची ही ट्रॉफी दिली जाईल. प्रकाशजी देवळीकर साहेब, राहुल पाटील, कुणाल पाटील, आपण सर्वांनी पुढे यायचंय.
चंद्रकांतजी पाटील आपण देखील जॉईंट व्हा. झिपाप स्पोर्ट्स या टीमला जाते चॅम्पियन ट्रॉफी. महाअंतिम विजेता संघ आहे. जबरदस्त खेळ दाखवला कॅप्टन आणि त्यांच्या टीमला. ही चमचमाती गोल्डन सिल्वर सरकार ट्रॉफी देण्यात येते. विनम्रता सिंग कोच, ज्योती सकपाळ टीम मॅनेजर आणि राहिल मकवाना कोच, या सर्वांचं नक्कीच खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहोत. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुम्ही दाखवलात. चॅम्पियन टीम करता जोरदार टाळ्या. थँक्यू. महिला वर्ग देखील आहे आणि नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते हा दिला जातोय. हा बहुमान आहे. एक्झिबिशन मॅच अनेक पाहिलाय. जिंकणाऱ्या संघाला नेहमी ट्रॉफी मिळते. विनर टीमला नेहमी ट्रॉफी आहे, परंतु इथे लुझर टीमला देखील ट्रॉफी आहे. हे संदीप दादा पाटील यांचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. सर्वांना आपण पाहतोय या ठिकाणी जो एक्झिबिशन मॅच. आणि नक्कीच मॅडम या ठिकाणी आहेत. सविता मॅडमनी सांगितले की नेक्स्ट टाइम आम्ही सुद्धा क्रिकेट खेळू आणि नक्कीच ते देखील तुमच्या अपोजिट कदाचित प्लेइंग 11 मध्ये नक्कीच नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. थँक्यू विनम्रता सिंग कोच, थँक्यू ज्योती सकपाळ टीम मॅनेजर आणि थँक्यू राहिल मकवाना कोच. आपलं खूप खूप धन्यवाद. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. स्पर्धेला 4 चांद लावल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. सचिन आलाय. इकडे जरी सत्कार सोहळा असला ना तरी पंच मैदानाच्या आतमध्ये गेम कंटिन्यू ऑन ठेवा आणि स्पीडअप ठेवा. घाई करा सचिन भोईर. सचिन इतका वेळ नाही आपल्याकडे. आयोजक सातत्याने आमच्यापर्यंत माहिती देतात घाई करा घाई करा, परंतु तुमचा संघ जर असा टाइमपास करत राहील ना तर आजचा शेड्यूल कंप्लीट होणार नाही. आणि पहिल्यांदा क्रिकेट खेळल्यासारखं दृश्य दाखवू नका, हेच सांगेन प्रत्येक टीमला. इनसाइड आहे जेव्हा पाठीमागच्या दिशेने एसटी रक्षक पियुष भोईर चुकी करतोय. रनआउटची संधी होती. इथे एक धाव येईल. एका धावेने टीमची धावसंख्या आहे 26 धावा. 2 चेंडू 26. प्रत्येक बॉल वरती फील्ड सेट करू नका. थोडं घाई करा. उशिराने सुरू झाले मॅच आणि आजचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. चांगलं व्यासपीठ आहे. मोफत स्पर्धा खेळताय, मोफत टी शर्ट आहे. प्रत्येक टीमला याच सूचना आहेत की आपण स्पीडअप करा. मोठा पटका खेळलाय. मिड ऑनच्या दिशेने चेंडू लॉंग ऑनला जातोय. फिल्डर आलाय. इथे चांगला फील्ड वर्क. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे येईल 28. 3 बॉल 28. यानंतर होणारा मॅच चिंचोडी टीम आणि टिवरी स्पोर्ट टिवरी आपण टॉसला यायचंय. पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉप रिझनला चेंडू जाईल नॉन स्टॉप. अनस्टॉपेबल चौकार. आली अशी हवा स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार स्नेहताई स्नेहताई आमदार स्नेहताई आमदार दमदार आमदार मॅडमचं थोड्याच वेळात शुभागमन होईल आणि त्या तयारी करता आमचे सर्व स्वयंसेवक, सर्व समिती, सरकार ग्रुप असोसिएशन
बॅटची एज पाठीमागच्या दिशेने चेंडू जातोय पुन्हा एकदा आउटसाइड एज घेत आणखीन एक शेवटच्या बॉलवरती प्रहार येईल सरकार चषक चौकार. थँक्यू डीजे. धावफलक पुढे आले. टीमची धावसंख्या 37 आणि 38चं आव्हान 4 ओव्हर मध्ये समोर ठेवले. टॉसला यायचंय टीम चिंचोटी आणि टिवरी स्पोर्ट टिवरी. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. ठसा घेऊन आली अशी हवा परिवर्तन जो घेतलंय वसईचा काय माझे नागोबा देवाचं नाव घेऊन सामना सुरू होणार हाय. शिव छत्रपतींचा शासन सुरू क्रिकेट वीरांचा आज दिवस हाय. रंगणार क्रिकेटचा सामना लय भारी. रंगणार क्रिकेटचा सामना लय भारी. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. थँक्यू. साऱ्या चला टिवरी संघ कॅप्टन या लवकर. सरकार ग्रुप मध्ये एक चांगली शिस्त लावायला लागेल की एक इनिंगच्या आधी टॉस साठी कॅप्टन या. 4-5 वेळा कॉमेंटेटर अलाउन्स करतात तरी कॅप्टन येत नाहीयेत. चॅम्पियन क्रिकेट मध्ये यंदा नियम लागू आहे. तिथे पेनल्टी लागतात. सरकार मध्ये देखील ते नियम लागू होतील. हे संघ खेळत असतात दोन्ही असोसिएशन. चला टॉस आपण करूया. देवळीकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. डॉक्टर प्रकाश देवळीकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय आणि टॉस झालाय. टिवरी संघाने टॉस जिंकलाय आणि चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू डिसिजन लगेच दिल्याबद्दल. बॅटर सलामीची जोडी लगेच जाईल मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याकरता. टार्गेट 38चं ऐकू एक टायटल सॉन्ग आणि येऊया मॅचच्या दिशेने. संस्थापक संदीप पाटील दादानं आयोजन केलंय भारी. शुभारंभाचा नारळ कोडून दमदार सिक्सर मारी. दमदार सिक्सर मारी. दमदार सिक्सर थँक्यू. मालजीपडा गावातील मास्टरचे खेळाडू कॅप्टन आणि नक्कीच एक सफल उद्योजक किशोरजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. डीजे युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटील संपर्क साधा. जुचंद्रचे समाजसेवक जुचंद्रचे आन बान शान मान सन्मान अभिमान आणि जुचंद्र गावा व्यतिरिक्त इतर गावांमध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवलाय असे समाजसेवक चंद्रकांतजी पाटील साहेबांना आपण बघतोय. चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व त्यांचं नेहमीच आपण पाहिलंय आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं, रोडची कामं, इतर सर्व कामं या जुचंद्र नगरी व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी जुचंद्र परिसर आणि सर्व आपला वसई तालुका या अंतर्गत चांगलं कार्य त्यांचं राहिलंय. म्हणूनच चंद्रकांतजी पाटील तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सकाळपासून या स्पर्धेला आवर्जून भेट दिले. पूर्ण टाइम आजचा जो आहे तो या स्पर्धेला दिलाय. नक्कीच कौतुक करेन सर्व मान्यवरांचं. सलामीची जोडी A1 जोडी. पांजू संघ आणि फिल्डिंग करणारा संघ भरपूर टाइमपास तुम्ही करतायत. सलामीची जोडी देखील रेडी ठेवत जा. घाई करा हेच सांगण्यास भाग पडले आयोजकांनी. म्हणून आपण थोडस स्पीडअप करा. भावेश प्रेमाने तो पण नाव देखील आहे टेनिस जगतामध्ये किला. बघूया आज कशा प्रकारची बॅटिंग भावेशची
आणि एका साईडला पियुष भोईर पंच इशारा करतायत टाटा बाय बाय लेट्स प्ले. पहिला बॉल 38चा पाठलाग. मोठा फटका खेळलाय हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आहे कॅच घेण्याचा इरादा कॅच सुटलाय. पहिल्याच बॉल वरती पहिला जीवनदान पहिली धाव कंप्लीट. अशी कॅच सुटली ना तर अशा मॅच सुटतायत. अनेक वेळा पाहिलंय रिदम जो आहे ना तो तुम्हाला सुरुवातीलाच पकडून ठेवावा लागेल. 38 धावा या मैदानावर आरामात चेस देखील होत आहेत आणि या प्रकारे जर गोलंदाजी राहिली विकेट जर घेतले तर धावा तुम्ही डिपेंड करू शकता. मिसफील्ड राहिला ना मिसफील्डचा नेहमीच दबाव तणाव तडाखा वरती पाहिलाय आपण. मिसफील्ड केली कॅच सुटला स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईकला पियुष आला पियुषने केलाय पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. उठलाय जल्लोष चाललाय भारी आज जल्लोष चाललाय भारी साऱ्या नगरात जल्लोष. एक कॅच किती महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये दाखवून दिलं या बॉल वरती. उलट दिशेने खेळायचं होतं आणि इथे जर मिडल ऑफ द बॅटने आडव्या बॅटने चांगल्या धावा येत असताना काही गरज नव्हती या शॉट सिलेक्शनची. परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा विचार असतो वेगवेगळे स्ट्रोक असतात. चेंडूला ओळखलं नाही बॉल फास्ट आला बॅट स्लो झाली डॉट बॉल. आता आडव्या बॅटने मिड विकेट आणि काऊ कॉर्नर फेस मध्ये चेंडू इन टू द गॅप मधून येईल आमदार सरकार चषक चौकार. जल्लोष आहे सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. थँक्यू. जयेश देशमुख यांच्याकडून पारितोषिक आले. एकविरा स्पोर्ट्स पांजूर टीमला शुभेच्छा देखील आल्या. त्या संघाला 3 चौकार 3 षटकार ठोकले तर 500 रुपये जयेश देशमुख यांच्याकडून एकविरा पांजूर टीमला. हेलिकॉप्टर फटका सुरेख फटका सुंदर फटका उत्कृष्ट फटका चौकार. 5 बॉल 15 एक चौकार आला तर जयेश देशमुख यांच्याकडून लगेच 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. 2 सलगचे ठोकलेत काय तिसरा येईल. पियुष भोईर आज वेगळ्या मूड मध्ये बॅटिंग करत असताना आणि याच अनुषंगाने बॅटिंग हवे पांजू संघाला. तो काय बॉल टाकलाय अप्रतिम बॉल. या इनिंगचा या ओव्हरचा सर्वात सुंदर बॉल फास्टेस्ट डिलिव्हरी आणि चारोखाने चित केलं होतं बॅटरला. जबरदस्त बॉल. 1 ओव्हर 15 धावा. ताईची दादाला आहे साथ रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची बात. सरकार चलेगा सरकार रहेगा सरकार चलेगा सरकार रहेगा संदीप दादा का काम बोलेगा संदीप दादा का काम बोलेगा. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुप. साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा आणि त्यांची ही स्पर्धा मानाची ही स्पर्धा आहे. दरवर्षी आयोजन प्रत्येक टीमला टी शर्ट मोफत एंट्री आणि जबरदस्त ट्रॉफीज. मालिकावीरला बाईक एंट्री फुकट असल्याने सुद्धा आपण पाहतोय की तुम्हाला इथे बाईक दिले निशुल्क प्रवेश फी आणि मालिकावीरला बाईक. मालिकावीरची बाईक इंटरेस्टिंग असेल की कोण घेऊन जाईल ही बाईक. कोण बनेल या हिरो गाडीचा खरा हिरो. भावेश भोईर पहिला जीवनदान त्याला मिळालं. स्ट्राईक पियुष कडे आल्याने ते जीवनदानचा पूर्ण फायदा पियुष भोईरने घेतलाय. भावेश यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेट मध्ये चेंडू जाणार होता स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. इथे 1 धाव. एका धावेने टीमची धावसंख्या पुढे येते 16 धावा. काल देखील आपण पाहिलं तर टीम ससूनगर क्रिकेट क्लब संघाने अंतिम विजेतापद पटकावलंय.
हाफ होता तो वेगळ्या हाफ मध्ये आणि त्या अनुषंगाने सुनवगरने बाजी मारली आणि कालच्या दिवसात महाअंतिम उपविजेता ठरला सरकार 11 संघ. कालचा शेड्यूल वेगळा आहे, आजचा शेड्यूल वेगळा आहे. आजचा हाफ हा सरकार क्रिकेट असोसिएशनचा अंतर्गत पाहणार आहोत. अपील केले. यस डेफिनेटली कॉड बिहाइंड इनसाइड एज गेट. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन. सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. थँक्यू. जर कोणाला भूक लागली असेल तर जेवणाची व्यवस्था आहे आमच्या मांडवाच्या लेफ्ट साइडला. घरगुती जेवण नाश्ता सर्व व्यवस्था आहे. जे काय तुम्हाला हवंय ना ते मिळेल. स्व खर्चाने जा, स्वतःचे पैसे करा आणि तिकडे जा. धावा 16 धावा. 30चं आव्हान असताना 16 धावा झाल्यात फलकावरती. 2 बॉल. यश पाटील बॉलिंग मार्क वरती. टिवरी संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मॅच नंबर यापुढील होणारा 3रा मॅच. चिंचोटी तुमची बॅटिंग आहे, आपण दोन्ही टीम रेडी राहायचंय. आणि मॅच नंबर 4 असणार आहे चेरोबा खार्डी आणि कानाई स्पोर्ट पाय ए असा मॅच पाहणार आहोत. हा बॉल वेट अँड वॉच केलं. बॅटर पाहतोय की अंपायर काही मदत करतील का, तर नाही. डॉट बॉलचा सिग्नल येतोय. मॅच मध्ये आता रोमहर्षकपणा वाढू लागलाय. 16 धावा झाल्यात. जे पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या. या 3 बॉल मध्ये 1 विकेट, 1 धाव, 1 डॉट बॉल. यश पाटील ऑफ स्टंप वर पिचिंग केलाय. थोडासा बाहेर निघणारा बॉल म्हणजे वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा संख्येने टीमची धावसंख्या 17. एकविरा स्पोर्ट्स पांजू संघ आपण बघतोय. मोठमोठे स्टारकास्ट नाही आहे आज. खऱ्या अर्थाने ही एकविरा पांजूचीच टीम आहे. हो यावेळी आता मात्र पुन्हा एकदा वाईट बॉलचा सिग्नल. पंच वाईट देतील. बॅटरने फक्त चांगली बॅटिंग करावी. जबरदस्त गोलंदाजी होते परंतु कुठेतरी स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाब्यांचं धावफलक 18. करण भोईर षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आहे. कधीही केव्हाही षटकार ठोकू शकतो परंतु इथे मिस टायमिंग फटका. करणचा फटका फसलाय. करणलाच परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. बॅटवाला मारतय दमदार सिक्स आणि बॉलवाला स्टंप उडवत जा. बॉलवाला स्टंप उडवत जाय, बॉलवाला स्टंप उडवत जाय. क्रिकेटच्या खेळात एकाची जीत आणि दुसऱ्याची हार तर होणारच आहे. बॅटवाला मारतय दमदार सिक्स थँक्यू. आणि बॉलवाला स्टंप. आदरणीय हर्षितजी पाटील साहेबांचं आगमन होतंय. सरकार लाईव्हचे प्रोप्रायटर आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. काल त्यांची बॅटिंग जबरदस्त पाहिली. थोडी दुखापत झाली तरी सुद्धा तो खेळत होता मैदानावर. 100% एफर्ट त्यांनी दिला होता हर्षित पाटील याने. सचिन भोईर फिल्डिंग मध्ये दिवस दिसला नाही परंतु बॅटिंग मध्ये सध्या बंधूच्या बाजूने एक मात्र असा खेळाडू जो चांगल्या टच मध्ये आहे. हिमालय पाटील संपर्क साधा. रनवे मध्ये बिघाड झाल्यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट येताना पाहिलंय क्रिकेटमध्ये. एखादा षटकार, एखादा विकेट की एखादा एक्स्ट्रा बॉल. हो लोअर फुल टॉस बॉल. इथे मात्र अप्रतिम बॉल. डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक. 15 धावा पहिल्या षटकात आणि त्यानंतर केलेला कमबॅक यश पाटील. त्यामध्ये 2 वाईट टाकल्यात म्हणजे एकच धाव बॅटच्या मधून दिलेत या 5 बॉल मध्ये. 18 धावा 5 बॉल. आता मात्र हा फटका गॅप शोधायचा होता, स्ट्रेट खेळायचा होता इथे सचिन भोईरला आणि इथे 1 धाव येईल. ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हर 19 धावा. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस. घेऊया एक डीजे ब्रेक. 2 ओव्हर 19 झालेत. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा. साऱ्या नगरात
नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा रंगनाथिकेचा सामना थँक्यू. येणारे 12 बॉल 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 19. 12 मध्ये 19 आल्यात. 12 मध्ये 19 पाहिजे आहेत. पाणी घेऊन जा स्वयंसेवक हर्षद पाटील. खेळाडू कक्षामध्ये पाणी असेल तर तुम्ही घेऊन आलात तरी चालेल. खेळाडू कक्ष कुठे आहे? तिकडून पाणी आणा. सचिन भोईर हा कॅच घेतला ना तर हा मॅच घ्याल आणि इथे हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. सचिन भोईर बॅक टू द पवेलियन. साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा. पियुष भोईर आउट झाला आणि तिथून आता पांजू संघावरती प्रेशर रिलीज झालंय. आता आपलं असली रूप दाखवून देतोय टीम डोंगरीपाडा संघ. जबरदस्त मॅच. 12 मध्ये 19 आल्या होत्या आणि 12 मध्ये 19 पाहिजे असताना सचिन भोईरचं एक खराब शॉट सिलेक्शन विकेट गेलाय. स्वप्नील शेडगे मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणखीन एक चांगला बॅटर या सिच्युएशन मध्ये नेहमी संघाला बाहेर काढणारा खेळाडू आहे. बघूया आता आज मॅच विनर बनेल का स्वप्नील शेडगे. सलामीला येणारा बॅटर आहे परंतु बॅटिंग लाईनअप इतकी स्ट्रॉंग आहे की सचिनचं क्रमांक पोझिशन इन ॲट नंबर पोझिशन 5 वरती त्याला आपण पाहतोय. येणारे 11 बॉल 19 ची गरज. 11-19 ची गरज असताना सचिनने देखील खराब शॉट सिलेक्शन केलंय आणि इथे बॅक टू बॅक दुसरा हादरा. संस्थापक संदीप पाटील दादानं आयोजन केलंय भारी शुभारंभाचा नारळ कोडून दमदार सिक्सर मारली. थँक्यू. काहीकांना कॅच घेण्याची शैली वेगळी वाटली असेल परंतु कॅच हातामध्ये येणं हीच गोष्ट फार महत्वाची आहे. मग कुठल्याही स्टाईल मध्ये कॅच घ्या. ते ऑस्ट्रेलियन स्टाईल असू दे, इंडियन स्टाईल असू दे, वेस्ट इंडिज स्टाईल असू दे किंवा आपली स्वतःची स्टाईल असू दे. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. हेच क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे आणि ते रहस्य जपलंय त्या फिल्डरने. शैली जरी वेगळी असली ना तरी कॅच घेतलाय तो फार महत्वाचा कॅच होता. 10 फलक 19 आहे. 19 पाहिजे आहेत आणि बॉलिंग मार्क वरती काय गोलंदाजी होते. मिस्टर तुषार तांगडी. हॅट्रिकची संधी आहे. सरकार क्रिकेट असोसिएशनची पहिली स्पर्धा, दुसरा मॅच, दुसरी इनिंग, धावांचा पाठलाग करत असताना पहिली हॅट्रिक चा मान तुषार तांगडीला मिळेल का? ऑन हॅट्रिक चान्स तुषार. यावेळी मात्र ड्राईव्ह केलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता. मिड विकेटला खेळलाय. एक धाव कंप्लीट. आता रिक्स घेणार नाहीये. एका धाव्याने धाव फलक पुढे येते. टीमची धाव संख्या 20. 20 रन ऑन द बोर्ड. 3 बॉल 20 धावा. दर्पण राऊत साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम हितेश दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. सध्या मॅचचा आनंद घेता हितेश जी, आपलं हार्दिक स्वागत. आपण आमच्या स्टेजवर येण्याची कृपा करावी. तीन बॉल 18 पाहिजे आहेत. भावेश भोईरचा पहिल्या बॉल वरती सोडला होता कॅच
आणि आता भावेश भोईरने आतापर्यंतचा सर्वाधिक लांब लचक लांबच लांब षटकार. मैदान रंगून उठलाय आज नागोबा मैदान रंगून उठलाय जल्लोष चाललाय भारी आज जल्लोष चाललाय भारी साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा साऱ्या नगरात जल्लोष आहे सरकार ग्रुपचा. काय जबरदस्त फटका खेळलाय, कधी विकेट तर कधी षटकार येतोय. धावफलक 26-12 गरज. येणारे बॉल आहेत 8 मध्ये 12चा समीकरण. भावेश भोईरचा जो कॅच सोडला होता तो त्यांनी वसूल केलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्टायलिश फटका, कॅच सुटलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. थोडा हार्ड कॅच होता परंतु पॉसिबल होता, शक्य आहे. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करणं म्हणजेच क्रिकेटचा खेळ. 7 बॉल मध्ये 10ची गरज. 28 धावा 5 बॉल. काय मॅच राहिलाय. पहिला मॅच, दुसरा मॅच, महिला वर्गांचा मॅच, सर्व मॅच टफ होत आहेत आज. ब्लाइंड स्ट्रोक आणि इथे मात्र हा डॉट बॉल येतोय. षटकाची होते समाप्ती. 3 ओव्हर 28 धावा, 6 बॉल 10ची गरज. 6 बॉल मध्ये पाहिजेत 10 धावा. पंचायत सदस्य सविता ताईची दादाला आहे साथ रात्री बेरात्री धावून येतो अशी ही दादाची बात स्पीडअप करायचंय. गेम ऑन आहे. 6 बॉल 10चा मॅच. दुसरा मॅच टफ मॅच, हाय व्होल्टेज मॅच. 6 बॉल मध्ये 10ची गरज आणि तो रोमहर्षकपणा याही मॅच मध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये सुरुवात झाली लेडीज स्पेशलने. 63 धावा हायस्ट स्कोर आहे आणि अजूनपर्यंत जेंट्स क्रिकेटमध्ये तो धावा सर्वाधिक, म्हणजे आजच्या दिवसात लेडीज वर्ग पुढे आहे. सरकार चलेगा सरकार रहेगा संदीप दादा का काम बोलेगा संदीप दादा का काम बोलेगा साऱ्या नगरात जल्लोष हाय सरकार ग्रुपचा सरकार ग्रुप क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतात, ऐकत आहात आमदार सरकार चषक 2025 चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. येणारे 6 बॉल 6 मध्ये 10ची गरज. चला पाणी जास्त पिऊ नका, टाइमपास जास्त करू नका, त्वरित आपलं फील्ड सेट करा. जो रिदम असतो ना, तो रिदम पकडणं फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. एकदा का टाइमपास झाला तर मग टाइम निघून जातो. तेच आपण पाहिले ज्यावेळी भारतीय संघ तो T20चा वर्ल्ड कप जिंकला होता. रिषभ पंतने केलेला तो टाइमपास केला होता आणि तिथे तो रिदम पूर्ण भारतीय संघाच्या बाजूने आला होता. म्हणून एखादा बॉलिंग करणारा संघ चांगल्या रिदम मध्ये चांगले डॉट बॉल घेत असतो ना, त्यावेळी टाइमपास नको असतो. तो बॅटिंग करणाऱ्या संघाला ऍडव्हान्टेज देऊन जातो. आता बॅटर स्ट्राईकला आहे मिस्टर जय मध्ये क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. सध्या भावेश नॉन स्ट्राईक एनला आहे. जयला 2च कामं करायचे, एक तर मोठा फटका किंवा भावेशला स्ट्राईक वर आणायचं आहे. आणि गोलंदाज बॉलिंग मार्फत रणजित आला. रणजितला डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये राहायचंय, कमीत कमी धावा द्यायचंय संघाला विजय करण्याकरता. 6 बॉल 10चा मॅच. रणजितचा पहिला बॉल स्ट्राईक एंडला जय. बघूया जयचा पहिला बॉल. जय कशा पद्धतीने हा बॉल खेळेल. यावेळी स्ट्रेट खेळलाय, फटका गॅप शोधलाय, फिल्डर येतो. 1 धाव कंप्लीट लॉंग ऑफला. फिल्डिंग अप्रतिम, फेकी अप्रतिम, सर्व काही ओके मध्ये. 5 बॉल 9ची गरज. येणारे 5 बॉल
5 बॉल मध्ये 9ची गरज. जबरदस्त मॅच, चित्त थरारक, आणि आज सर्व मॅचेस हाय व्होल्टेज, पैसा वसूल मॅच. 5 बॉल 9ची गरज. खराब लेन, खराब लाईन, खराब चेंडू, वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव म्हणजेच या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला बोनस देऊन जाईल आणि कुठेतरी खटकल्या जातील या एक्स्ट्रा धावा. धावफलक 30. 8ची गरज 5 बॉल मध्ये. कंपल्सरी चेसिंग. 5 बॉल 8चा मॅच. पुढचा बॉल. 5 बॉल 8ची गरज. जबरदस्त बॉल टाकलाय. यावेळी हा बॉल पाहिला जाईल तर वाईट बॉलचा सिग्नल येतोय. वाईट बॉलने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 31 धावा. चॅम्पियन क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय शिवाजी भुरे या ठिकाणी त्यांचं शुभागमन होते. वेलकम. आपण या आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. चॅम्पियन क्रिकेटचे अध्यक्ष शिवाजी भुरे. येणारे बॉल 5 आणि 5 मध्ये 7ची गरज. 7 निभावावी लागेल गोलंदाजा करता. आज वाईट जास्त येत आहेत. फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. भावेश भोईरने ठोकलाय सिक्सर. क्रिकेटच्या खेळात एकाची जीत आणि दुसऱ्याची हार तर होणारच आहे. बॅटवाला एकाची जीत एकाची हार. जो कॅच सोडेल तो संघ बॅकफुटला जाईल. ज्या खेळाडूची कॅच सुटली होती भावेश भोईर, काय बॅटिंग करतोय. खाली बली भावेश भोईर करतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 रन पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग. येणारे बॉल 4. 4 मध्ये 1ची गरज. ओ यावेळी मात्र बॅटचे एज लागले. रनआउटची संधी, रनआउट केला नाही आणि इथे मात्र हा मॅच एकविरा स्पोर्ट्स पांजू टीम अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हा दुसरा मॅच हा संघ जिंकतोय. अभिनंदन. उडवत जाय बॉलवाला स्टंप उडवत जाय. क्रिकेटच्या थँक्यू. मॅच खेळात नंबर 3 लगेच चालू करतोय आपण. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि चिंचोटी टीम तुमची बॅटिंग आहे तर आपण लगेच रेडी राहायचंय. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली भावेश भोईर. नॉट आउट राहिला, मॅच जिंकवला आणि तो ठरला या मॅचचा हिरो. 17 धावा त्याने केल्या. पियुष भोईर देखील मॅच विनरच आहेत, परंतु नवीन मॅच विनर आपण देतोय म्हणूनच भावेश भोईर हा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. याचं भावेश. आकाश चव्हाण यांचं आगमन झालंय. वेलकम आकाश चव्हाण. NCA चा खेळाडू आहे. सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये ते दिसतील आणि उद्याच्या दिवसात त्यांची पोजिंग आपण पाहणार आहोत या स्टेज वरती. शरीर पट्टू आपण बघतोय. हॅलो चेक. क्रिकेटचा खेळ नसणार. मॅन ऑफ द मॅच गोज टू भावेश भोईर. भावेश भोईर एक चांगले सिंगर देखील आहे. ऑर्केस्ट्रा मध्ये चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं.